नाताळमुळे शाळांना सुट्ट्या आहेत, तसंच शासकीय कार्यालयांना देखील सलग सुट्टी आहे. अशा वेळी पुन्हा एकदा कोल्हापूर पर्यटकांनी हाऊसफुल झालंय. पहाटे 5 वाजल्यापासून अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी रांगा लागतात. तर रंकाळा, न्यू पॅलेस, सिद्धगिरी मठ अशा ठिकाणी प्रचंड गर्दी दिसतीये. शिवाय अनेक शाळांच्या सहली येत असल्यानं कोल्हापूरची पर्यटन क्षमता दिसून येतेय. या निमित्तानं यात्री निवास, हॉटेल्स, लॉजिंग आणि फेरीवाल्यांच्या व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे व्यवस्थित पार्किंग, चांगली स्वच्छतागृह अशा सुविधा निर्माण झाल्या तर कोल्हापूरच्या पर्यटनाला अधिक बहर येईल. सलग सुट्ट्या आल्या की कोल्हापूर हाऊसफुल बनतं. देश विदेशातील अनेक भाविक आणि पर्यटक कोल्हापूरला पहिली पसंती देतात. सध्या अशीच परिस्थिती आहे. आल्हाददायक हवा आणि सलग सुट्ट्या यामुळे कोल्हापुरात पर्यटकांचा ओघ वाढलाय. गेल्या 2 दिवसात अंबाबाई मंदिरात सुमारे 4 लाखांपेक्षा अधिक भाविक आल्याची नोंद आहे. तर पन्हाळा, ज्योतिबा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, राधानगरी, दाजीपूर इथंही मोठ्या संख्येनं पर्यटक येत आहेत. त्यातून गेले 4 दिवस कोल्हापूर प्रचंड हाऊसफुल होत आहे. या निमित्तानं अनेक क्षेत्रात मोठी आर्थिक उलाढाल होत असून पर्यटन क्षेत्राचं महत्त्व दिसून येत आहे. विविध यात्री निवास, हॉटेल्स, लॉजिंग, बोर्डिंग फुलले आहेत. तर कोल्हापूरची खासियत असलेल्या तांबड्या पांढऱ्या रश्श्यासह भेळ, मिसळ, वडापाव यासह खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर सुद्धा गर्दी आहे. शिवाय कोल्हापुरी चप्पल, गूळ, मसाले, कोल्हापुरी कांदा लसूण चटणीची मोठ्या प्रमाणात खरेदी होतीये. अंबाबाई मंदिराजवळील फूल विक्रेते, ओटी विक्रेते यांच्यापासून ते लहान मोठ्या विक्रेत्यांचा व्यवसाय वाढला असून रिक्षा आणि खाजगी प्रवासी वाहतूक साधनांचा पर्यटकांकडून वापर होतोय. परिणामी सर्वच व्यावसायिकांची आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संध्याकाळच्या वेळी तर रंकाळा, भवानी मंडप, महाद्वार रोड अशा परिसरात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. त्यातून घोडेवाल्यांपासून ते खेळणी विक्रेत्यांपर्यंत आणि खाद्यपदार्थांपासून ते गाईड लोकांपर्यंत सर्वांचीच चांगली कमाई होतीये. कोल्हापूरच्या पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी महापालिकेनं सुद्धा जागरूकता दाखवण्याची गरज आहे. चांगली स्वच्छतागृह, शौचालय, वाहन पार्किंग तळ अशा सुविधा महापालिकेनं दिल्या तर कोल्हापूरच्या पर्यटन विश्वाला अधिक बहर येईल यात शंका नाही.